मनोधैर्य लेखिका सुप्रिया निकम. रस्त्याच्या टोकाला एक छानसा टुमदार बंगला. सभोवती वेगवेगळ्या प्रकारची फळझाडं, फुलझाडं. नीनाने बंगला सजवला होता. निसर्गरम्य, सदा झाडा फुलांनी भरलेला. त्यांचं लहानसं कुटुंब. नवरा शेखर, मुलगा, सून अन 2 नातवंड. सुख भरभरून नांदत होतं. अचानक दृष्ट लागल्यासारखी नीना देवाघरी निघून गेली. नीना गेल्यापासून शेखरला अजिबात करमत नव्हतं. हल्ली तो व्यवसायाची जबाबदारी मुलावर सोपवून मुक्त झाला होता. नीना असताना संध्याकाळी फिरायला जाणं, देवळात जाणं तरी होत होतं. आता ते सुद्धा करावंसं वाटत नव्हतं. हळूहळू तब्येत ढासळू लागली. डॉक्टरकडील फेऱ्या वाढू लागल्या. आजाराचे निदान झाले अन संसर्गजन्य आजार असल्याचे कळले. मुलाने बंगल्यातील खालची बेडरूम बाबांसाठी तयार करून दिली व स्वतः वरील आईवडिलांच्या खोलीत शिफ्ट झाला. आताशा सुनबाई खुश होत्या. कित्येक दिवसांचे त्यांचं स्वप्न पूर्ण झाले. बाबांच्या मदतीसाठी गावावरून गंगारामला आणलं. गंगाराम त्यांचे औषध, पथ्य, पाणी सर्व पाहू लागला. हळूहळू नातवंडांचं येणं कमी झालं. इतरांना आपल्या आजाराचा त्रास होऊ नये म्हणून शेखर मागील बागेतच फेऱ्या मारी. आज शेखरला खूप कंटाळा आला म्हणून तो सहज पुढील अंगणात आला अन त्याच्या कानावर सुनेचे व मुलाचे बोलणे पडले. सून आपल्या नवऱ्याला सांगत होती, बाबा अधूनमधून मुलांबरोबर गप्पा मारतात हल्ली. उद्या आपल्या मुलांना आजार झाला तर आपण त्यांना एका चांगल्या वृद्धाश्रमात ठेवूया. मुलगा म्हणाला, मी बोलतो उद्या बाबांशी. दुसऱ्या दिवशी सकाळी शेखर लवकर उठून आवरून मुलाची वाट पाहत बसला. अपेक्षेनुसार मुलगा आलाच. शेखरने त्याला विचारले, अरे आज सकाळीच आलास, काय विशेष? पण बरं झालं तू आलास, मला बोलायचे होते तुझ्याशी. मुलगा म्हणाला, बाबा मलाही बोलायचे आहे तुमच्याशी. तुम्ही सांगा आधी तुम्हाला काय बोलायचे, नंतर मी बोलेन. शेखरने 2 मिनिटं श्वास घेतला व शांतपणे बोलू लागला. हल्ली माझी तब्येत जास्तच खराब झाली. त्यांचा त्रास इतरांना होऊ शकतो. म्हणून मी निर्णय घेतला आहे की मी यापुढे वृद्धाश्रमात राहायचे. म्हणजे माझ्यासारखेच जे आजारी आहेत, असहाय्य आहेत, त्यांच्यासोबत राहायचे. शेखर पुन्हा थांबला व मुलाच्या प्रतिक्रियेचा अंदाज घेऊ लागला. मुलाच्या मनावरचे, डोक्यावरचे केवढे मोठे संकट टळले होते. त्याचा चेहरा प्रसन्न झाला. म्हणजे आता आपण बाबांना काही सांगण्याचा प्रश्न नाही. बाबांनीच निर्णय घेतला आहे. तरी उसने अवसान आणून तो म्हणाला, हे काय बाबा, कशाला असं म्हणता? शेखर म्हणाला, अरे मलाही हा निर्णय घेणं फार जड जाते. परंतु मी ठरवलं आहे. तू आता मी सुरू केलेला आपला व्यवसाय सांभाळू शकतोस. माझ्या आधाराची व मदतीची तुला गरज नाही. मुलगा म्हणाला, हो बाबा, आता तुम्ही व्यवसायाबाबतीत निश्चिंत राहा. मला आपल्या सर्व गोष्टी छान शिकवल्या आहेत. शेखर म्हणाला, मी व्यवसाय व ऑफिस तुझ्या नावावर केलंच आहे. बंगला तेवढा माझ्या नावावर आहे. मी आता माझ्या या बंगल्याचं वृद्धाश्रम सुरू करीत आहे. म्हणजे मला माझ्यासारखेच असहाय्य व वृद्ध सोबतीला मिळतील. एकटे वाटणार नाही व त्यांनाही आधार मिळेल. एवढे बोलेपर्यंत शेखरला दम लागला. तो म्हणाला, तुम्हाला आता अशा मोठ्या बंगल्यात राहायची सवय झाली आहे. त्यामुळे आता तू लवकरच तुझ्या बायको व मुलांसाठी एखादी चांगली जागा शोध. आणि हो, तुला काही बोलायचे होते ना माझ्याशी? खोलीत निशब्द शांतता पसरली. आयुष्यात असे मनोधैर्य खंबीरपणे आणावेच लागते. समाप्त. धन्यवाद.